बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाची एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी आता केली जाईल। बीडमधील दहशतीची पाळीमुळे आता कोणत्याही परिस्थितीत खोदून काढली जाते। या गुन्ह्याचा मास्टर माइंड कोणीही असला तरी त्याच्यावर आता कारवाई केली जाईल। त्याचे कोणासोबत फोटो आहेत याचा विचार न करता ही कारवाई करण्यात येईल। वाळू माफिया, भूमाफिया या सर्वांवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत कारवाई केली जाईल, अर्थात मोक्का लावला जाईल। देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत आज संतोष देशमुख प्रकरणावर आणि बीड मधील दहशतीच्या वातावरणावर राजकीय उतारा शोधलाय। हे सर्व सांगताना फडणवीस हे स्वतः आक्रमक देखील होतेच, त्यासोबतच प्रशासनापासून ते पोलिसांपर्यंत त्यांनी सर्वांवरच अगदी कठोर शब्दात ताशेरे ओढले। पण वाल्मी कराड याच्या विरोधात कारवाईचा फास आवळला जाईल याचे स्पष्ट संकेत देखील दिले। संतोष देशमुख हत्याकांड संबंधी विरोधकांनी केलेल्या आरोपांना फडणवीसांनी कसं क्लिअर कट उत्तर दिलंय, या हत्याकांडाचा A to Z थरार स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील कसा वाचून दाखवला, या प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा दिली जाईल का, या सर्वांवरच फडणवीस यांनी सरकारच्या वतीने सर्व मोठा खुलासा केलाय। विधिमंडळात सरपंच संतोष देशमुख हत्याकांड विषयावरून आज नेमकं काय घडलं ते सविस्तर पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये। हॅलो, मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी आज विधानसभेत निवेदन केलं। त्यात त्यांनी या प्रकरणाची एसआयटी व न्यायालयीन चौकशी करण्याची सर्वात मोठी घोषणा केली। ही चौकशी 3 ते 6 महिन्यात पूर्ण करण्याचं त्यांनी आश्वासन देखील दिलं। मात्र यासोबत फडणवीस यांनी यावेळी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली करण्यात आल्याचेही यावेळी सभागृहाला सांगितलं। तसेच मृत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाईच्या अंतर्गत 10 लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा देखील केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले, बीडच्या मस्साजोग मध्ये एक गंभीर घटना घडली। संतोष अण्णा देशमुख यांची निर्घुण हत्या करण्यात आली। हे प्रकरण या घटनेपर्यंतच मर्यादित नाही, या प्रकरणाची पाळेमुळे खोदावी लागतील। त्यातून बीड जिल्ह्यात ज्या प्रकारे लॉलेसनेसची परिस्थिती पाहायला मिळत आहे, ती परिस्थिती आपल्याला यापुढे संपवावी लागेल। बीड जिल्ह्यात आवादा एनर्जी कंपनीनं हरित ऊर्जा प्रकल्पात एक मोठी गुंतवणूक केली आहे। त्यातून स्थानिकांना मोठा रोजगार उपलब्ध होत आहे। यामुळे काही लोक ही कामं आम्हालाच द्या, आम्ही म्हणू त्या रेटनेच द्या आणि देणार नसाल तर आम्हाला खंडणी द्या, अशा प्रकारच्या मानसिकतेत सध्या वावरत आहेत। साधारणतः 6 डिसेंबर रोजी दुपारी 12:30 च्या दरम्यान मस्साजोग येथे आवादा ग्रीन एनर्जीच्या कार्यालयावर अशोक घुले, सुदर्शन घुले, प्रतीक घुले आदी आरोपी चालून आले। प्रथम त्यांनी तेथील वॉचमन अमरदीप सोनवणे याला मारहाण केली। त्यानंतर तेथील सिनियर मॅनेजर शिवाजीराव थोपटे यांना शिवेगाळ करत मारहाण देखील केली। त्यानंतर वॉचमनने स्थानिक सरपंच संतोष देशमुख यांना या घटनेची सविस्तर माहिती दिली। त्यानंतर संतोष देशमुख घटनास्थळी गेले। आपल्या गावच्या माणसांना दुसऱ्या गावाची माणसे मारहाण करत असल्याचं पाहून त्यांनी आरोपींना हुसकावून लावलं। यावेळी त्यांच्यात थोडीफार मारहाणही झाली। या घटनेनंतर 2 दिवसांनी म्हणजेच 9 डिसेंबर रोजी देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली। हा संपूर्ण घटनाक्रम तपास यंत्रणेकडे उपलब्ध आहे, असा खुलासा देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहामध्ये केला। संतोष देशमुख यांना मारहाण कशी झाली याचा घटनाक्रम देखील सरकारी रेकॉर्डनुसार त्यांनी सभागृहात सांगितला। आरोपींनी संतोष देशमुख यांचं अपहरण केल्यानंतर प्रथम त्यांना गाडीतच मारहाण केली। त्यांनी बांधकामासाठी लागणाऱ्या तारांची गुंडाळी करून देशमुख यांना जबर मारहाण केली। त्यानंतर गाडीतून खाली उतरून मारहाण देखील करण्यात आली। ज्यावेळी देशमुख यांचा मृत्यू झाल्याचं लक्षात आलं त्यावेळी आरोपी त्यांना सोडून पळून गेले। या सर्व प्रकरणात सातत्यानं सरपंचांचा भाऊ हा या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याच्या संपर्कात होता। विष्णू चाटे त्यांना 20 मिनिटात सोडतो, 15 मिनिटात सोडतो असं सांगत होता, पण त्यांनी त्याला सोडलं नाही। त्यांनी संतोष देशमुख यांना प्रचंड मारहाण केली, त्यात त्यांचा मृत्यू देखील झाला। संतोष देशमुख यांचे डोळे जाळण्यात आले नाही, त्यांच्या डोळ्यावर मारहाण करण्यात आली। पण ही घटना अत्यंत गंभीर आहे। या प्रकरणी काही जण उशिरा गुन्हा दाखल झाल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत। 6 तारखेच्या घटनेची प्रोजेक्ट इंजिनियर शिवाजी थोपटे यांनी तक्रार दिली होती, मात्र त्यात त्यांनी स्वतःला मारहाण केल्याची तक्रार केली होती। त्यानंतर 4 दिवसांनी अतिरिक्त फिर्याद अमरदीप सोनवणे यांनी दिली। सोनवणे हे मागासवर्गीय असल्यामुळे ॲट्रॉसिटी दाखल करण्यात आली। या प्रकरणी गत 19 नोव्हेंबर रोजीही एक गुन्हा दाखल करण्यात आला। या दोन्ही गुन्ह्यांची एकमेकांशी संबंध आहे का याची चौकशी केली जाईल। मी सभागृहाला आश्वस्त करतो
की या गुन्ह्याचा मास्टरमाइंड कुणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल याचे स्पष्ट संकेत देखील फडणवीस यांनी दिले. वाल्मिक कराड या प्रकरणावरती देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अखेर मौन सोडलं. ते म्हणाले की वाल्मिक कराडचा एका गुन्ह्यात हात असल्याचं स्पष्ट झालंय, त्याच्यावर कारवाई होईलच, पण या गुन्ह्यातही त्याच्या विरोधात पुरावे आढळलेले आहेत, तर त्याच्यावरही तो कोणत्या पक्षाचा आहे, कुणाचा सहकारी आहे, त्याचे कुणासोबत फोटो आहेत याचा विचार न करता कारवाई केली जाईल. कारण बीड जिल्ह्यात ज्या प्रकारे अराजकतेचे राज्य तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय, विशेषतः काही सदस्यांनी सांगितलं की कुणावरही 307 लावायचा, कुणावरही वेगवेगळ्या केसेस लावायच्या, हे अतिशय चुकीच्या पद्धतीने घडत आहेत. यात पोलीस प्रशासनाचाही दोष आहे. पोलिसांनी या प्रकरणी वस्तुस्थिती तपासून कारवाई केली पाहिजे. यापुढे असे प्रकार सहन केले जाणार नाहीत असे स्पष्ट सांगून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी बीड जिल्ह्यातील दहशत माजवणाऱ्या गुंडांविरोधातील आपला फास चांगलाच आवळलाय. बीड जिल्ह्यातील दहशतीच्या वातावरणात फडणवीस यांनी कायमचा तोडगा देखील काढत अत्यंत महत्त्वाच्या सूचना देखील आज विधानसभेत केल्या. ते म्हणाले की बीड जिल्ह्यात अशा प्रकारची गुन्हेगारी कारवाया करणाऱ्यांची पाळमुळं आम्ही खोदून काढू. त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल होईलच, पण त्यांच्यासोबत काम करणाऱ्या लोकांवरही मोक्का अंतर्गत कारवाई केली जाईल. या घटनेशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे संबंध असणाऱ्या प्रत्येकावर त्यांनाही संघटित गुन्हेगारी समजून मोक्का अंतर्गत कारवाई देखील केली जाईल. बीड जिल्ह्यातील वाळू माफिया, भूमाफिया आणि वेगवेगळ्या उद्योगांना त्रास देणाऱ्या लोकांविरोधात एक मोहीम हाती घेऊन या सर्वांवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत कारवाई केली जाईल. या प्रकरणात सरकार 2 प्रकारची चौकशी केली जाईल. एक, आयजी स्तरीय अधिकारी यांच्या अंतर्गत एसआयटी तयार करण्यात आली. ही एसआयटी या प्रकरणाचा सविस्तर तपास करेल आणि दुसरीकडे न्यायालयीन चौकशी देखील केली जाईल. ही चौकशी 3 ते 6 महिन्यात पूर्ण केली जाईल. कुणाच्या जीवाचे मौल पैशात करता येत नाही, पण मृत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई म्हणून 10 लाख रुपयांची मदत केली जाईल. थोडक्यात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे हिवाळी अधिवेशनात पडसाद उमटल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात प्रत्यक्ष दोषी असणाऱ्या आणि संबंध बाळगून असणाऱ्या देखील प्रत्येकावर कारवाई केली जाईल असा शब्द विधिमंडळातून दिलाय. आता तो शब्द पूर्ण करून दाखवण्याचं राजकीय नैतिक दडपण हे फडणवीसांवर असणार एवढं मात्र नक्की. बाकी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधिमंडळात देशमुख हत्याकांड प्रकरणात सादर केलेल्या या निवेदनाबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं, प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.